आखाती देशात निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे एलपीजी पुरवठ्यावर परिणाम झाला असून व्यावसायिक गॅस सिलेंडरवर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मात्र घरगुती गॅसचा पुढील 10 दिवसांचा साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याने नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन राज्यमंत्री योगेश कदम यांनी केले आहे. गॅस वितरणात कोणताही काळाबाजार होऊ नये यासाठी राज्य शासनाकडून प्रत्येक जिल्ह्यात विशेष दक्षता समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. इराणमधून होणारा पुरवठा सुरळीत करण्यासाठी केंद्र सरकार सक्रिय असून नागरिकांनी सहकार्य करत गॅसचा वापर अत्यंत संयमाने करावा असं आवाहन त्यांनी माझे कोकणशी बोलताना केलं आहे. व्यावसायिक वापराकरिता केंद्र शासनाने सप्लाय करण्याकरिता बंदी घातलेली आहे आणि ही बंदी काय फक्त महाराष्ट्रात नाही संपूर्ण देशामध्ये घातलेली आहे. आखाती देशामध्ये जे काही युद्ध चालू आहे त्यामुळे नियमित सप्लाय हा होऊ शकत नव्हता गॅस आणि त्यामुळे हा निर्णय कदाचित घ्यावा लागलेला आहे. कमर्शियल वापराकरिता बंदी जरी असली तरी सुद्धा हाऊस होल्डसाठी म्हणजे घरगुती वापराकरिता गॅसवरती कुठलीही बंदी नाही. घरगुती वापराकरिता जे काही आवश्यक सप्लायची आपल्याकडे गरज आहे ती संपूर्ण पुरवठा हा आपल्याकडे पुढच्या 10-12 दिवसाकरिता आहे. जनरली तो 15 दिवसाकरिता असतो. आपल्याकडे तो देखील रेग्युलर त्याचा सप्लाय देखील होतोय. त्यामुळे घरगुती वापराकरिता मी पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून सर्व ग्राहकांना सांगेन आपण काही पॅनिक व्हायचं कारण नाही. हो, आपण जे वापर करतोय ते आपण जरा सांभाळून केला पाहिजे. आता शेवटी युद्ध आहे आणि युद्धाचे परिणाम हे अनेक देशांना भोगावे लागत आहेत. त्याचाच हा भाग आहे. परंतु आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब या सर्व विषयाकडे अतिशय बारकाईने त्यांचं लक्ष ठेवून आहे. ते स्वतः हाताळत आहेत. महाराष्ट्र राज्यामधली परिस्थितीवरती माननीय मुख्यमंत्री मोदयांचं आणि उपमुख्यमंत्री मोदी शिंदे साहेबांचं अतिशय चांगलं लक्ष आहे. त्यामुळे सप्लायच्या बाबतीमध्ये आपण आता काळाबाजार होऊ नये ह्याकरता देखील आपण विशेष काळजी घेतोय. प्रत्येक जिल्ह्यामध्ये दक्षता समिती स्थापन करून त्यांनी व्यवस्थितरित्या काम केलं पाहिजे अशा सूचना आपण केलेल्या आहेत. मी स्वतः ज्या जिल्ह्यामधून मी आहे त्या रत्नागिरी जिल्ह्याची बैठक मी स्वतः सोमवारी मी लावलेली आहे. तर सगळ्या जिल्ह्यांमधलं सप्लायचं नियोजन हे व्यवस्थित झालं पाहिजे. ऑनलाईन बुकिंगच्या माध्यमातूनच ग्राहकांनी ते अप्लाय करावं. ऑफलाईन कोणीही जाऊन ते थेट दुकानात जाऊन कुठे लाईन लावून ते घ्यायचा प्रयत्न करू नये आणि थोडा गॅसचा वापर हा आपला सांभाळून करणं आता आवश्यक आहे. दादा, एकंदरीत आता आपण बघितलं तर पूर्ण शहरामध्ये चुली पेटलेल्या दिसत आहेत, पण जे छोटे मोठे टपरीवाले असतील किंवा वडापाव असतील किंवा कॉर्नर स्वीट मार्टवाले असतील, आज त्यांनी त्यांचा व्यवसाय यासाठी बंद केलेला आहे. एकंदरीत कधीपर्यंत ही परिस्थिती सुधारेल असं वाटतं? नाही, एक्झॅक्ट शेवटी बघा तर युद्ध कधीपर्यंत संपेल त्याचं काय आपल्याला आपण लावू शकत नाही. शेवटी ते आंतरराष्ट्रीय स्तरावरचा विषय आहे. परंतु ह्या स्थितीमध्ये ग्राहकांना त्रास होऊ नये, विशेषतः जे लहान व्यावसायिक आहेत टपरीवाले आहेत त्यांना तो त्रास होऊ नये याकरता आपण ड्रॉकेल देखील आपण उपलब्ध करून देतोय. तर त्याचा देखील पर्याय हा त्यांनी तिथे समोर आणावा, म्हणजे त्यांनी तो कन्सिडर करावा आणि वापर आपला हा सांभाळून करणं आवश्यक राहील. म्हणून मला वाटतं आज जो काही निर्णय घेण्यात आलेला आहे तो संपूर्ण देशाकरता असला हा निर्णय आहे. लहान व्यापाऱ्यांना नक्कीच काही अडचणींना सामोरं जावं लागते याची आम्हाला कल्पना आहे. परंतु ही परिस्थिती मला वाटतं जास्त वेळ राहणार नाही. जसं आपल्याला माहिती आहे की परवाच्या दिवशी कालच किंबहुना की तेलाचा सप्लाय हा आपल्या देशाकरता माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी करून घेतलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी त्यांचे ठेवलेले सगळ्या देशांचे असलेले चांगले संबंध युद्धाच्या ह्या परिस्थितीमध्ये नक्कीच चांगला फायदा आता आपल्याला होतोय आणि इराण देशामधून आपला जे काही सप्लाय होता तो नियमितपणे चालू करण्यासाठी मोदी साहेब स्वतः प्रयत्नशील आणि ते यशस्वी प्रयत्न करतायत. म्हणून मला वाटतं ही परिस्थिती जास्त वेळ राहणार नाही. परंतु जोपर्यंत आहे तोपर्यंत आपण हा